नमस्कार. पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव सुशांत काकडे. मी गेली 6 वर्षापेक्षा जास्त झालं स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. प्लस मी NSM सर्टिफाईड आहे आणि मी रिसर्च अनालिस्ट देखील आहे. ठीक आहे. आज आपण बघणार आहे की शेअर मार्केट का करायचं. आता मी हे तुम्हाला ह्यासाठी सांगणार आहे की कारण आजपर्यंत आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकल्यात खूप साऱ्या लोकांकडनं की स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आहे, स्टॉक मार्केट हे आहे, ते आहे. भरपूर साऱ्या गोष्टी ऐकल्यात आपण स्टॉक मार्केटबद्दल वाईट. बरोबर. चांगल्या पण भरपूर ऐकल्यात. पण स्टॉक मार्केट का करायचं हे माहित पाहिजे आधी. स्टॉक मार्केट जर करायचं असेल तर ते का करायचं हे आधी माहित पाहिजे. बरोबर. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की स्टॉक मार्केट का करायचं. बरोबर. भरपूर सारे रिझन आहेत स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं. त्याला पहिला रिझन आहे मॉडर्न प्रॉब्लेम्स नीड्स मॉडर्न सोल्युशन. म्हणजे काय, तर आधीच्या काळी प्रॉब्लेम्स वेगळे होते. आता प्रॉब्लेम्स कसे आहेत की आता महागाईचं खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आधी पण त्या गोष्टी होत्या, पण आधी त्या लोकांच्या एवढ्या नजरेस येत नव्हत्या. बरोबर. आजकाल लोकांना नवीन पोरं जर भेटली तर त्यांना श्रीमंत व्हायचं आहे खूप लवकर, खूप फायनान्शियल फ्री व्हायचं, अशा बऱ्याचशा आज गोष्टी आहेत. बरोबर. आणि त्यासाठी काय करायचं, आता त्यासाठी भरपूर ऑप्शन आहे. असं स्टॉक मार्केट एकच ऑप्शन आहे असं नाही, भरपूर सारे ऑप्शन आहेत. जसं की बिझनेस करू शकता, तुम्ही जॉब करू शकता जे जास्त हाय पेईंग आहेत तसे. पण स्टॉक मार्केट एक खूप चांगला उपाय असं तुम्ही म्हणू शकता. बरोबर. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे की एव्हरीवन विश टू बी अ फायनान्शियल फ्री. मी मगाशी सांगितलं पण सगळ्यांना फायनान्शियल फ्री व्हायचंय. फायनान्शियल फ्री म्हणजे काय की मी एखादी वस्तू घ्यायला गेलो तर त्याची मला किंमत नाही बघायला लागली पाहिजे, हे सगळ्यांचं म्हणणं असते. मग त्यासाठी पहिल्यांदा इन्फ्लेशनवर आपण थोडंसं फोकस करूया, कारण इन्फ्लेशन आपल्या भारताचं 7 ते 8% आहे. इन्फ्लेशन किती आहे? 7 ते 8% आहे. माझ्याकडे समजा 100 रुपये आहेत आणि तेच 100 रुपये मी जर एफडी मध्ये टाकले तर माझे 7 ते 8% रिटर्न जनरेट होतात. किती? 7 ते 8%. मग ते 7 ते 8% जर रिटर्न माझे जनरेट होत असतील आणि 7 ते 8% जर इन्फ्लेशन असेल तर ते कुठेतरी मॅचेबल होते. म्हणजे पुढच्या वर्षी जाऊन मी 100 रुपयाची माझ्याकडे जी किंमत आहे ती पुढच्या वर्षी 100च रुपये राहणार आहे जर मी एफडी केली तर. बरोबर. त्याच पैशाला जर मला एफडी पेक्षा जास्त रिटर्न मिळवायचे असतील आणि इन्फ्लेशनला बीट करायचं असेल, त्याला कुठेतरी मागे टाकायचं असेल, तर मला स्टॉक मार्केट हा एक चांगला उपाय दिसतो. कारण तिथं 15 ते 18% म्हणजे एक 8 ते 10% रिटर्न जास्त भेटतोय. म्हणजे माझा पैसा 8 ते 10% नी वाढतोय, जास्त वाढतोय इन्फ्लेशन पेक्षा. बरोबर. मग त्या माझ्या खऱ्या पैशाला किंमत आहे, रिटर्न भेटतात मला आणि स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला ते भेटू शकतात. बरोबर. दुसरी गोष्ट आहे की लो कॅपिटल हाय रिटर्न. स्टॉक मार्केटमध्ये माहित आहे तुम्हाला, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल किंवा ट्रेडर जर असाल तर तुम्हाला माहित असेल की कमी किमतीमध्ये तुम्ही जास्त रिटर्न सुद्धा काढू शकता. स्टॉक मार्केटमध्ये सगळं पॉसिबल आहे, पण त्यासाठी तुम्हाला आधी काय केलं पाहिजे, तर तुम्हाला स्टॉक मार्केट शिकलं पाहिजे. आणि ते कसं शिकायचं, काय करायचं, ह्यासाठी आहे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित प्रोसेस, कशी प्रोसेस असते, काय प्रोसेस असते, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ओके. दुसरी गोष्ट फायनान्शियल फ्रीडम. मी मगाशी बोललो फायनान्शियल फ्रीडम खूप खूप महत्वाचं आहे. याच्यावरती एवढा जोर आहे फायनान्शियल फ्रीडम वरती, कारण प्रत्येकाला हीच गोष्ट पाहिजे आता, फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. फायनान्शियली फ्री व्हायचं आहे म्हणजे काय, तर माझ्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवून त्यानंतर जे माझे पैसे राहतात, मला समजा माझी मौज मजा काय करायची, आजकाल पोरांना खूप सारे शौक आहेत आणि ते शौक जर हे करायचे असतील तर स्टॉक मार्केट हा बेस्ट उपाय बनून येऊ शकतो. त्यातून तुम्ही खूप चांगले रिटर्न काढू शकता. असं नाही की ट्रेडिंग मध्येच काढू शकता, इन्व्हेस्टिंग मध्ये सुद्धा काढू शकता. स्विंग ट्रेडिंग म्हणून आहे त्यामध्ये काढू शकता. खूप सारे जरिये आहेत आणि त्यामध्ये तुम्ही रिटर्न चांगले काढू शकता. ओके. त्यामध्ये स्टॉक मार्केट ऍज अ बिझनेस म्हणून पण घेऊ शकता. बिझनेस भरपूर आहे. बिझनेस म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यात काय येतं की मी काहीतरी चालू केलं, समजा मी हॉटेलचा रेस्टॉरंटचा बिझनेस चालू केला आहे, मी सप्लायचा बिझनेस चालू केला आहे, बरेचसे बिझनेस आहेत. पण स्टॉक मार्केटमध्ये ऍज अ बिझनेस म्हणून पण तुम्ही काम करू शकता. त्यामध्ये खूप कमी कॅपिटल लागतं आणि त्यातून खूप चांगले रिटर्न्स भेटू शकतात. तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टिंग करू शकता, स्विंग ट्रेडिंग करू शकता आणि ट्रेडिंग पण करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तेवढा तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग पाहिजे, तेवढं तुमचं अनालिसिस स्ट्रॉंग पाहिजे, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. बरोबर. आणि तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये स्टॉक मध्ये राहिला तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न सुद्धा इन्व्हेस्टमेंट मधनं भेटू शकतात. ओके. त्यासाठी आम्ही काय केलेलं, आम्ही स्टॉक मार्केट क्लासेस घेऊन आलेले. बरोबर. ते क्लासेस कशासाठी, का गरज आहे क्लासेसची, कारण मी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या ज्या पाठीमागच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कधी पॉसिबल आहेत, ज्यावेळेस तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये प्रॉपर शिकून आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच पर्याय नाही. कारण कसं आहे, आपण 15 वर्ष घालवतो तेव्हा कुठं जाऊन आपल्याला सुरुवातीला 30 ते 50 हजाराची नोकरी भेटते. बरोबर. आणि स्टॉक मार्केटमध्ये आपण पैसा घेऊन येतो आणि आपल्याला वाटतं की ते लगेच डबल व्हावं, टिबल व्हावं, 10 पट व्हावं पैसे माझे. एवढं शक्य का? एवढा सोपा पैसा मार्केटमध्ये कोण देतं का? कोणीच नाही. तुम्हाला वेळ दिला पाहिजे, तुम्हाला तुमचं
नॉलेज यूज केलं पाहिजे. त्यासाठी आधी तुम्हाला शिकलं पाहिजे स्टॉक मार्केट काय आहे, कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्याशिवाय तुम्ही त्यामध्ये खेळू नाही शकत. स्टॉक मार्केटमध्ये खेळता आलं पाहिजे. खेळता म्हणजे कसं, की सध्या डाऊन आहे तर काय केलं पाहिजे, ते एक मेंटॅलिटी बनते आपली. जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल त्या गोष्टीचा, त्यावेळेस लिटरली तुम्ही स्टॉक मार्केट सोबत खेळणार आहे. डाऊनला आले, बाय करा, डाऊन साईडला अपला जास्त गेले, सेल करा. ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि खूप मजा येणार आहे यामध्ये, बरोबर. त्यामध्ये आपण काय शिकवतो क्लासेसमध्ये, इन्व्हेस्टिंग, स्विंग ट्रेडिंग, फंडामेंटल्स काय असतात प्रत्येक स्टॉकचे, टेक्निकल्स काय असतात, फ्युचर अँड ऑप्शन सगळ्यात आवडता सब्जेक्ट. त्यानंतर ट्रेडिंग मध्येच फ्युचर अँड ऑप्शन पण येतं आणि इक्विटी पण येतं. ते काय बघूया आपण. स्कॅल्पिंग पण येतं, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर माइंडसेट काय असतो ट्रेडरचा. एक माइंडसेट घेऊन जावं लागतं. सायकोलॉजी काय असते ट्रेडरची. कारण कसं आहे माहिती आहे का, नॉलेज तुम्ही घेऊ शकता. एक 20% तुमचं जे नॉलेज आहे ते काम करणार आहे. त्यानंतर तुम्हाला काम काय करणार आहे तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये, तर तो आहे तुमचा माइंडसेट आणि तुमची सायकोलॉजी, बरोबर. त्यानंतर आपल्याकडे क्लास तुम्ही जर लावला तर एक्स्ट्रा बेनिफिट्स काय भेटणार आहेत, की डेली मार्केटचं अनालिसिस तुम्हाला भेटणार आहे, बरोबर. कारण आम्ही स्टॉक मार्केटमध्ये रोज खूप साऱ्या न्यूज वगैरे सगळ्या गोष्टीचं ट्रॅकिंग आमच्याकडे असतं. त्याचं आम्ही तुम्हाला अनालिसिस करून तुम्हाला पाठवतो, बरोबर. स्विंग कॉल्स, सेकंड गोष्ट काय, स्विंग कॉल्स. स्विंग कॉल्स म्हणजे जे कमी काळासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली गोष्ट म्हणजे स्विंग म्हणतो आपण, बरोबर. त्या स्विंग कॉलचे आपण म्हणजे स्विंगचे कॉल्स आपण तुम्हाला देणार आहे. लॉंग टर्मचे स्टॉक पण देणारच आहे ऑब्व्हियसली. लाईफ टाईम सपोर्ट आहे तुम्हाला, म्हणजे कधीही तुम्ही कधीही मध्ये आधी गरज लागली तरी तुम्ही मला फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता, की बाबा असा असा प्रॉब्लेम आला आणि याचं मला सोल्युशन द्या. तर आम्ही ते तुम्हाला कधीही फोन करा, कधीही मेसेज करा, त्याचा रिप्लाय तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. आणि कुठल्या फायनान्शियल गोष्टीसाठी जर ऍडवाइस पण पाहिजे असेल तर ते सगळं तुम्हाला भेटलं जाईल. आणि त्यानंतर आहे की हे सगळं जे आहे ते एका प्रोफेशनल कडून तुम्हाला भेटणार आहे. असं नाही की काही गोष्टी मला माहित नाहीत म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगेन. मला माहित नाही तर मी त्या प्रोफेशनलला विचारू शकतो, त्याच्याकडून थोडेसे सजेशन घेऊन मी तुम्हाला त्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो, बरोबर. सुशांत काकडे जो ट्रेनर आहे तो मीच आहे सध्या, ठीक आहे. तर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, NISM सर्टिफाईड आहे. मी सुरुवातीला सांगितलं की रिसर्च अनालिस्ट मध्ये पण सध्या काम करतोय मी. आपल्या कोर्सची फी जी आहे ती आहे फक्त 9,999 रुपये, बरोबर. आणि त्यासाठी जर बुकिंग करायचं असेल तर तो खाली दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करा, आपलं बुकिंग होऊन जाईल. बॅचेस सध्या चालू आहे, ओके. तर दुसरी गोष्ट आहे की शेअर मार्केटमध्ये जायचं कसं, हे थोडंसं आपण पाहत बघूया, बरोबर. थोडंसं पाहत बघूया की कुठला पाथ यूज केला पाहिजे, किंवा कसं स्टॉक मार्केटमध्ये गेलं पाहिजे आणि कसं स्टॉक मार्केटमध्ये काम केलं पाहिजे, बरोबर. इथे इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन टू द स्टॉक मार्केट. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये काय असतं ऍक्च्युली. स्टॉक मार्केटची डेफिनेशन इथे दिलेलं आहे. मार्केट प्लेस वेअर स्टॉक्स अँड शेअर्स ऑफ ओनरशिप इन बिझनेस आर बॉट अँड सोल्ड अमॉंग द इन्व्हेस्टर. म्हणजे शेअरची देवाणघेवाण केली जाते. जशी भाजी मंडईमध्ये भाजीची देवाणघेवाण केली जाते. भाजी देतो आपण, पैसे घेतो, किंवा भाजीसाठी आपण पैसे देतो. तसं स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकच्या ऐवजी आपल्याला पैसे द्यायचे असतात आणि जेव्हा विकणार आहे तेव्हा पैशाच्या ऐवजी स्टॉक द्यायचे असतात. हेच देवाणघेवाणला स्टॉक मार्केट असं म्हणतात, बरोबर. नंतर आहे स्टॉक मार्केटचे बेसिक समजून घेतल्या पाहिजेत आपल्याला. स्टॉक मार्केटच्या बेसिक गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. मग स्टॉक्स काय असतात, शेअर्स काय असतात, स्टॉक एक्सचेंज काय असतो, बरोबर. त्यानंतर इंडायसेस काय असतात. ह्या थोड्याशा डिटेलमध्ये गेल्यानंतर हा खूप मोठा व्हिडिओ बनेल. डिटेलमध्ये न जाता तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू वरचा देतो की इंडायसेस हे सगळं डिटेलमध्ये आपण कोर्समध्ये बघणारच आहे, ओके. मार्केट कॅपिटलायझेशन काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये बघणार आहे. आता काय स्टॉक्सचे टाइप्स पण आहेत. कॉमन स्टॉक कोणते असतात, प्रिफर्ड स्टॉक कोणते असतात, ग्रोथ स्टॉक ज्यामध्ये ग्रोथ देऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये असे स्टॉक, डिव्हिडंड स्टॉक म्हणजे काही लोक काय करतात की फक्त डिव्हिडंड देतात, म्हणजे ITC सारखे स्टॉक, ओके, जे आपल्याला फक्त डिव्हिडंड देतात. त्या स्टॉकवरती पण लोक पैसा कमवत आहेत, ओके. काही रेशोज आहेत जसं की अर्निंग रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो, पी रेशो म्हणतो, डिव्हिडंड यील्ड किती आहे, रिटर्न ऑन इक्विटी किती आहे, असे खूप सारे रेशो. ह्या सगळ्यांचे डिटेलिंग जे आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी आपण यूज करतो. हे जे रेशो आहेत ते बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंटसाठी यूज करतो. त्याचं सुद्धा डिटेलिंग तुम्हाला सांगणार आहे मी. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतः सुद्धा अनालिसिस करून स्वतः सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. तेवढं केपेबल बनवायची गॅरंटी आमची आहे तुम्हाला, ठीक आहे, ओके. ब्रोकरेज अकाउंट कसं ओपन करायचं, एखादा ब्रोकर चूज करा. ब्रोकर म्हणजे तुम्ही एंजल वन ऐकला असेल, झिरोदा ऐकला असेल तुम्ही, 5 पैसा, असे बरेचसेच ब्रोकर आहेत. ते ब्रोकर चूज करायचे कोणता चांगला आहे ते पण सजेस्ट करणार आम्ही तुम्हाला, कोणते चांगले ब्रोकर्स आहेत, कुठल्या ब्रोकर सोबत काम केलं पाहिजे, बरोबर. त्यांचं ऍप्लिकेशन असतं, म्हणजे थोडंसं पॅन कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी ह्या थोडेसे ते डिटेल्स घेतात, बरोबर. त्यानंतर पैसे टाकायचे अकाउंटमध्ये आणि तुम्ही रेडी झाला प्लॅटफॉर्म यूज करायला, ओके. त्यानंतर तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुमचा गोल काय.
आता मी जसं सांगितलं की तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर ग्रोथवाले स्टॉक तुम्हाला शोधावे लागतील, तुम्हाला जर डिव्हिडंड पाहिजे असेल तर डिव्हिडंडवाले स्टॉक तुम्हाला शोधावे लागतील, तुम्हाला जर एक फिक्स्ड इन्कम सारखी म्हणजे 15 ते 18% एक कमीत कमी इन्कम आपल्याला आली पाहिजे, ह्या माइंडसेटचे पण लोक येतात आपल्याकडे. मग त्यांना 15 ते 18% कसं भेटतील ह्याच्यावरती आपण रिस्क कमी घेऊन रिटर्न पण थोडेसे 15 ते 18%च राहतील असं कमी रिस्क वाले स्टॉक पण आपण सांगतो. ज्याला जास्त पैसे कमवायचे त्यांच्यासाठी पेनी स्टॉक पण आहेत. मग रिस्क पण वाढते. म्हणजे रिस्क आणि रिवॉर्ड रेशो हा कन्सिस्टंटली सोबत चालतो कशामध्ये, इन्व्हेस्टिंग मध्ये, बरोबर. त्यानंतर रिस्क किती घेऊ शकता, रिस्क टॉलरन्स किती आहे तुमचा, तुम्ही जर रिस्क जास्त घेत असाल तर तुम्हाला रिटर्न पण जास्त भेटायची शक्यता असते, बरोबर. डायव्हर्सिफिकेशन, सगळ्यात महत्वाची गोष्ट डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे आज मला सगळ्या बिझनेसेस मध्ये मी काम नाही करू शकत, पण मी सगळ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आज पॉवर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर टाटा पॉवर आहे, अदानी पॉवर आहे. मला आयटी मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर TCS आहे, इन्फोसिस आहे, अशा बऱ्याचशाच कंपन्या आहेत, बरोबर. मला FMCG म्हणजे आपण जे वेफर्स वगैरे खातो, आपण चिप्स वगैरे खातो, ह्या कंपन्यामध्ये म्हणजे त्याला मरण नाही, अशा कंपन्यामध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर माझ्याकडे ITC आहे, नंतर डीमार्ट आहे, अशा कंपन्यामध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि रेग्युलर मॉनिटरिंग म्हणजे कंटिन्युअसली आपण त्या गोष्टी बघत जाणार आहे, कारण आपण आपला पैसा कमवलेला पैसा आपण त्यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे आपण रेग्युलरली त्या गोष्टी बघत जाणार आहे. कधी कुठल्या कंपनीची न्यूज वाईट येईल सांगता येत नाही, त्यामुळे एखाद्या कंपनीत न्यूज जर वाईट येत असेल तर त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडलेलं कधीही चांगलं. त्यामुळे मॉनिटरिंग ही आपण कायम ठेवणार आहे. कुठल्या गोष्टी इन्व्हेस्टमेंटसाठी त्या आवड केल्या पाहिजेत, बरोबर. पहिला आहे लॅक ऑफ रिसर्च, म्हणजे तुम्ही रिसर्च केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट नाही करणार. आता त्यासाठी आम्ही तुम्हाला जरूर मदत करू. तुमचं जर तुम्ही तेवढं स्टॉक मार्केटमध्ये शिकून प्रॉपर रिसर्चमध्ये गेला इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी अजून बघायला भेटतील, बरोबर. पण काही गोष्टी आहेत ज्या बेसिक गोष्टी ज्या बघितल्या पाहिजेत त्या गोष्टी आपण तुम्हाला सांगणार जा इन्व्हेस्टमेंटमध्ये, आणि थोडंसं डीप पण घेऊन जाणार आहे की काही गोष्टी प्रॉपरली बघितल्या पाहिजेत म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला चांगलं रिटर्न्स देतील अशा, बरोबर. दुसरी गोष्ट, इमोशनल ट्रेडिंग करायची नाही. हे डोका फक्त काम द्यायचं, हे हृदय विदय काही नसतं स्टॉक मार्केटमध्ये, बरोबर. जे दिसतंय तेच त्याच्यावरतीच काम करायचं. असं वाटतंय मला, खाली जायला वाटतंय काही नसते स्टॉक मार्केटमध्ये, जे आहे ते आहे. खाली गेले तर खाली गेले आणि इथं सपोर्ट आहे, हे असं असं काम करणार आहे, तोडला तर अजून खाली जाईल, इथं सपोर्ट घेतला तर मार्केट पुन्हा वरती जाईल. सिंपल गोष्ट आहे. जेवढं तुम्ही मन बाजूला ठेवून डोक्यानं काम करणार तेवढं स्टॉक मार्केटमध्ये चांगलं आहे. ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. दुसरी गोष्ट, ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय की आज लॉस झालाय काढू बाहेर आपण, मग 2-3 ट्रेड रेग्युलरली घ्यायचे असतात, इट्स ओके. पण तुम्ही 15-20 जर घेत असाल तर तुमचं ब्रोकरेज जास्त जाणार, म्हणजे जे चार्जेस आहेत तेच जास्त जाणार आहेत. प्लस तुमची मेंटॅलिटी खराब होणार आहे. जेव्हा ओव्हर ट्रेडिंग होते त्यावेळेस मेंटॅलिटी ज्याची खराब आहे तोच ओव्हर ट्रेडिंग करतो, बरोबर. आणि इग्नोरिंग डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे तुम्ही डायव्हर्सिफाय करायला जर विसरत असाल, म्हणजे मी सध्या IT वरच लावला आणि आयटीचा जर 1 वर्ष पाठीमागचं बघितलं तर आयटीचं एवढं चांगलं परफॉर्म नाही केलेलं. पण जर बाकीचं बघितलं, PSU बँक म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या बँक आहेत त्यांचं रिटर्न चांगले आहेत. PSU कुठलाही स्टॉक जो गव्हर्नमेंटचा स्टॉक आहे तो एका वर्षामध्ये भरपूर सारे रिटर्न दिलेले आहेत. रेल्वेनं भरपूर सारे रिटर्न दिले. याचा अर्थ असा नाही की रेल्वे आयुष्यभर आपल्याला रिटर्न चांगले देईल. मागच्या वर्षी तो पिरियड होता तिथं आपण बाहेर पडलो. आता नवीन कुठल्या सेक्टरमध्ये सध्या येऊ शकतं, सध्या गव्हर्नमेंट काय कोणत्या सेक्टरवरती काम करतं, या सगळ्या गोष्टीचा थोडा अभ्यास केला, डायव्हर्सिफाय केल्या गोष्टी थोड्याशा, ह्या सेक्टरमध्ये थोडं, ह्या सेक्टरमध्ये थोडं, असं थोडंसं डायव्हर्सिफाय आपण जर पैसे टाकले तर आपल्याला रिस्क कमी होते, बरोबर. आणि रिस्क ही मॅनेज करता आली पाहिजे, कारण कसं आहे की शेवटी पैसे राहिले तर गेम मध्ये राहणार आहे तुम्ही स्टॉक मार्केटच्या. जर पैसेच नाही राहिले तर नुसता रिसर्च करून ह्या गोष्टी करून काय उपयोग नाही होणार, बरोबर. ठीक आहे. तर स्टॉक मार्केटचे ट्रेंड अनालाइज करता आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर टेक्निकल अनालिसिस तगडं पाहिजे तुमचं, फंडामेंटल अनालिसिस तगडं पाहिजे, पुन्हा सेंटिमेंट काय आहेत मार्केटचे, बरोबर. आणि इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणजे भारतामध्ये सध्या मंदी चालू आहे, तेजी चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. जगामध्ये काय चाललंय, अमेरिकामध्ये काय चाललंय, अमेरिकेचा बऱ्याचपैकी इम्पॅक्ट आपल्या इंडियावर पडतो. आपण जे ग्लोबलायझेशन मध्ये आहे ना, त्या जगाचा इम्पॅक्ट आपल्या भारतावरती पडतोय. आज अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती चांगली नाही म्हणून IT स्टॉक वाढत नाही, कारण आयटीचा सगळ्यात जास्त बिझनेस हा तिकडून येतो, म्हणून आज त्याच्यावरती इम्पॅक्ट पडला, बरोबर. पण जर गव्हर्नमेंटचे स्टॉक म्हणले, मी तुम्हाला भरपूर सारे रिटर्न दिले, गव्हर्नमेंटचे स्टॉक गव्हर्नमेंटवरतीच काम करतायत आज बऱ्यापैकी. आणि भारताची परिस्थिती बघितली तर भारत सध्या बूमला आहे. सध्या सगळ्यात भारी कंडिशन इकॉनॉमीची या जगात कोणाची असेल तर ती भारताची, आणि त्यात सगळ्यात जास्त मोठा वाटा हा गव्हर्नमेंट कंपन्यांचा आहे, बरोबर. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या कंपनी सध्या बूमला आहेत. त्यामुळे तुम्हाला इकॉनॉमिक इंडिकेटर माहित पाहिजे, जगात काय चाललंय आणि भारतात काय चाललंय. भारतात जर परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला, ओके. नंतर रिसोर्सेस काय काय आहेत, तर तुम्ही बुक वाचू शकता, पण बुक मधून तुम्हाला एवढं हे भेटणार नाही. जेव्हा तुम्हाला एक बेसिक गोष्ट स्टॉक मार्केटची जेव्हा तुम्ही शिकणार सगळ्या गोष्टी, त्यानंतर तुम्ही बुक वाचलं ना
तर तुमच्यामध्ये डेफिनेटली तुमच्या नॉलेजमध्ये गेन होऊ शकतो. बरोबर. दुसरं आहे फायनान्शियल न्यूज डेली बेसिसवरती तुम्हाला बघितल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो की जगामध्ये काय चाललंय, इंडियामध्ये काय चाललंय, कोणत्या सेक्टरमध्ये काय चाललंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. आणि इन्व्हेस्टमेंट फोरम म्हणजे ज्या कंपन्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या, त्या काय करतात की त्या ब्लॉग वगैरे टाकतात किंवा असं असं सध्या मार्केटमध्ये असा ट्रेंड येऊ शकतो. या सगळ्या गोष्टी थोड्याशा ओव्हरऑल बघितल्या पाहिजेत. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगितलं क्लासेस. आपल्याकडे क्लासेस करा तुम्ही. आणि क्लासेस मधनं तुम्हाला बऱ्यापैकी बेसिक गोष्टी की स्टॉक मार्केटमध्ये बघायचं काय असतं, काय केलं पाहिजे, तुमची सायकोलॉजी बिल्ड करायचं काम आपण करणार आहे. बरोबर. माइंडसेट बनवायचं काम आपण करणार आहे. सगळ्यात महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तुमचा माइंडसेट आणि सायकोलॉजी, आणि त्याच्यावरती आपण बऱ्यापैकी काम करणार. आणि बेसिक नॉलेज हे तुम्हाला देणारच आहोत. बेसिक गोष्टी सॉरी बेसिक गोष्टी माहीत असल्याशिवाय तुम्ही त्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला बेसिक गोष्टीचं नॉलेज देऊन तुम्हाला स्टेप बाय स्टेप ABC पासून तुम्हाला झेड पर्यंत नेणार आहे आपण. त्यामुळे त्या सगळ्या बेसिक गोष्टी कव्हर केल्या जातील. बेसिक गोष्टी कव्हर केल्यानंतर तुम्हाला टेक्निकल शिकवलं जाईल, फंडामेंटल शिकवलं जाईल, स्ट्रॅटेजीज तुमच्या बिल्ड केल्या जातील, आणि त्यानंतर फायनली तुमचा माइंडसेट बिल्ड केला जाईल की माइंडसेट कुठल्या माइंडसेटने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ओके, ठीक आहे. तर शेवटची आणि कन्क्लुजनची स्टेप हीच आहे की तुम्ही क्वेश्चन अँड आन्सर तुम्ही विचारले पाहिजेत, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये. ओके, रिकॅप झालं पाहिजे सगळ्या गोष्टी, एक ओव्हरव्ह्यू सगळा तुम्हाला डिटेलमध्ये झाला पाहिजे. ऍक्शन प्लॅन आपण काय असणार आहे त्या पण गोष्टी आपण बघणार आहे. आणि रिडिंग आपली थोडीशी चालू ठेवली पाहिजे. की वाचण्यानं काय होतं माहितीये का, वाचण्यानं फक्त नॉलेज गेन होत नाही, ते आपल्या आतमध्ये एक शांतता निर्माण होते, किंवा मी म्हणू शकतो एक कामनेस आपल्या आतमध्ये जनरेट होतो आपण बुक वगैरे वाचल्यानंतर. बरोबर, ठीक आहे. आणि तुमची जर्नी अशी स्टॉक मार्केटमध्ये वर जाणार आहे, त्यासाठी तुम्ही सुरुवातीला शिका. मी असं म्हणत नाही की आमच्याकडे शिका, इथंच सगळ्यात बेस्ट भेटणार आहे असं कधीच मी कमेंट करणार नाही. बरोबर, खूप सारे रिसोर्सेस आहेत मार्केटमध्ये, पण आपण बेस्ट देऊ शकतो. तो कॉन्फिडन्स आमच्यात आहे, ते नॉलेज आमच्याकडे आहे. आम्ही खूप वर्ष झालं स्टॉक मार्केटमध्ये काम केलेलं आहे. ओके, आम्ही तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट गोष्टी देऊ आणि जेन्युइन गोष्टी देऊ. ओके, असं नाही की काही पण सांगतोय काय पण शिकवतोय, नाही. जेन्युइन गोष्टी तुम्हाला भेटतील. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर्नी कुठून सुरू करायची आणि कुठपर्यंत पोहोचायचं आहे, आणि तुमचा माइंडसेट बिल्ड करायचं काम हे आपण करणार आहे. ओके, चला ठीक आहे. सुशांत काकडे, फेथ इन फ्युचर मधनं साइन आउट.